86लाच काढला, 84ला निर्णय घेतला आणि 84 नंतर वेगवेगळे निर्णय घेऊन मग तुमचा शेवटचा 25ला निर्णय झाला, 14ला निर्णय झाला आणि तशा पद्धतीने वेगवेगळ्या समाज घटकातील जाती घटकातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय द्यायची भूमिका महाराष्ट्र सरकारनं अवधान घेतलेली आहे. म्हणजे वर्गीकरण आपल्याला खूप पुढे गेलेलं आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. आता अनुसूचित जाती अंतर्गत आपल्याला 3 जून 1990ला न बोलताना एसटी जे आणलेलं आहे तिचं सुद्धा वर्गीकरण झालेलं आहे. मूळचा असणारा अनुसूचित जातीतील एक घटक आणि नवबौद्ध घटक म्हणजे धर्मांतरित घटक पुन्हा समाज कल्याणाच्या अनुषंगानं या ठिकाणी वर्गीकरण आपल्याला सरकारनंच मान्य केल्याचं सिद्ध होतंय. एक सरता आपल्याला अनुसूचित जातीची असणारी संख्या आणि अनुसूचित जातीतून धर्मांतरित त्यांना वगळण्याची जी भूमिका आहे तर वगळणे आणि अनुसूचित जाती त्यांना कायम ठेवणे म्हणजे त्याही ठिकाणी वर्गीकरणाचा संबंध आलेला आहे. वर्गीकरण म्हणजे विभागणी, तर ही विभागणी सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे. या राज्यामध्ये आपल्याला आज जे आहे तर अनुसूचित जातीचा फायदा घेत असताना राज्यघटनेनं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांना समान दर्जा, समान संधी, समान न्याय देण्याच्या दृष्टीनं समान हक्क उपलब्ध करून दिले आहे. आणि पुढे जाताना मग आपल्याला कोणत्याही माणसाला त्याला प्राप्त असणाऱ्या उचित अशा आरक्षणाचा फायदा त्यांना घेतलाच पाहिजे, त्याला राज्यघटनेनं आपल्याला अधिकार दिलेला आहे. पण राज्यघटनेनं अधिकार देत असताना आपल्याला निसर्गदत्त काही अधिकार आहेत आणि काही घटनादत्त अधिकार. पण या घटनेचा दत्त अधिकार आणि निसर्गदत्त अधिकाराच्या अनुषंगाने विचार आपण केला तर आपण नैतिकदृष्ट्या आपण कायदेशीर अनुसूचित जातीचा दर्जा नसतानाही लाभ घेतला. पण तो लाभ घेत असताना आजच्या घडीला प्रत्येक या राज्यातल्या कार्यालयाअंतर्गत विभागाअंतर्गत अनुसूचित जातीसाठी जी जी आर निघताय, विकासासाठी जी जी आर निघताय, कामासाठी जी जी आर निघताय तर शासन निर्णयामध्ये एक वाक्याचा उल्लेख केलेला आहे. या वाक्याच्या अनुषंगाने मला सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे. ते वाक्य काय असतं की अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांचा विकास. आता मला तुम्ही सांगा 3 जून 1990ला जर व्हीपी सिंगांच्या सरकारनं आपल्याला एसटी मध्ये समाविष्ट केलं, आपण एसटी आहात तर मग अनुसूचित जातीच्या यादीमध्ये आपला समावेश व्हायला पाहिजे होता. पण आजही आपण अनुसूचित जातीच्या यादीत नाही आणि अनुसूचित जातीच्या यादीत नसल्यामुळं आपल्याला अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांचा विकास. आता हे असा फरक म्हणजे ही विभागणी जे वर्गीकरण शासनाच्या प्रत्येक पत्रकामध्ये आपल्याला दिसतंय. म्हणजे विभागणी वर्गीकरण याच्याबद्दल शासनानंच मान्य केलेलं आहे आणि आपण लाभ घेत नसल्यामुळं आपणही ते मान्य केल्याचं आपल्याला सर्व समजत आहे. कारण याला विरोध आजपर्यंत कोणी एकाही माणसानं महाराष्ट्रामध्ये केलेला नाही. मग हे वर्गीकरण होत असताना आपल्याला लाभ घेण्याच्या अनुषंगाने मातंग समाज किंवा मातंग समाजाची संघटना किंवा मातंग समाजाचा कोणताही नेता या घटकातल्या कोणत्याही अनुसूचित जातीतील व्यक्तीला कधीही हरकत घेतलेली नाही, कधी तक्रार केलेली नाही, कधी या ठिकाणी आपला विरोध दर्शवलेला नाही. मग असं असताना त्याच्यावर सातत्यानं या ठिकाणी त्याच्या हक्काचं जे, त्याच्या इच्छाचं जे, त्याच्या वाट्याचं जे राज्यघटनेने त्याला अधिकार दिलेले ते त्याला मिळत नसते आणि ज्याची तरतूद नाही म्हणजे ज्याचं आहे त्याला मिळत नाही, ज्याच्यासाठी ताट वाढलेला आहे त्याला मिळत नाही आणि ज्याची तरतूद आहे तो मात्र त्याच्याही इच्छाचं खातोय आणि याच्याही ताटातलं पुढचं खातोय. तर या प्रकाराला आपण काय म्हणाल? या प्रकाराला आपण खाल्लं नाही, पळवलं नाही तर दुसरं काय म्हणणार आहे? आता याच्या अनुषंगानं हे सगळं बोलत असताना विरोधकांच्या आरक्षण वर्गीकरण चळवळीच्या विरोधकांना ज्यांनी खालच्या विचित्र भाषेमध्ये, अश्लील भाषेमध्ये महापुरुषांना, नेत्यांना, संघटनेला, समाजाला, कार्यकर्त्याला दूषण देण्याचं काम केलं, नको ते शब्द बोलण्याचं काम केलं, घाणेरड्या शिव्या देण्याचं काम केलं. त्याच्या अनुषंगानं या संपूर्ण आरक्षण वर्गीकरणाच्या लाभाच्या अनुषंगानं एक दरोडा हा शब्द प्रयोग मी केला होता. मला लाईव्हच्या माध्यमातून त्याचे स्पष्टीकरण दिलं पाहिजे. आता दरोडा हा जो शब्द आहे मला तर वाटतंय का विद्वान कार्यकर्त्याने, नेत्याला, एका संघटनेच्या मला सांगितलं की त्याच्यामध्ये इतके वर्ष त्याच्यामध्ये एवढा दंड आहे, एवढी शिक्षा आहे, आजीवन कारावास आहे. तर माझ्या बांधवांना माझी विनंती आहे की मी या ठिकाणी सामाजिक सेवेमध्ये काम करणारा लौ फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला या ठिकाणी कार्यकर्ता आहे. सामाजिक बांधिलकी माझी आहे. या ठिकाणी आजीवन कारावासच नाही तर या ठिकाणी मी माझा प्राण जरी गेला तरी माझ्या हटायला तयार नाही. या पद्धतीने मला पुढे जायचंय. त्यामुळे मी काय बोलतोय त्या अनुषंगानं माझ्यावर कोणते गुन्हे दाखल होतात आणि मला किती कारावास होतो, कोणती शिक्षा होते तर याची मी चिंता करत नाही. हे माझ्या विरोधकांना मला या लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे. आता दरोडा हा जो शब्द आहे तर दरोड्याची व्याख्या अशी आहे, मी योगायोगाने मी काय कायद्याचा अभ्यासक नाही, मी काय कायद्याची डिग्री घेतलेली नाही, पण या संपूर्ण चळवळीमध्ये
जे कोणी विद्वान बोलत आहेत, तर मी एका माणसाला नाही, माझ्या समोर कायद्याची डिग्री घेतलेल्या अनेक म्हणजे 100 विद्वान जरी बसले तरी या विषयावर मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी